नमस्कार. हिंदुस्तान पोस्टच्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. नुकतंच आपण बघितलं असेल की कॅनडा आणि भारत या दोन देशांमध्ये एक प्रकारचं कोल्ड वॉर चालू आहे. म्हणजे शीतयुद्धासारखी परिस्थिती आलेली आहे आणि त्याचं एकमेव कारण आहे की कॅनडाचे सध्याचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव आहे जस्टिन ट्रूडो. या गृहस्थांनी गेली अनेक वर्ष कॅनडामध्ये जे खालिस्तानी लोक लपून आहेत, खालिस्तानला सपोर्ट करणारे, जे भारताला तोडण्याची भाषा करणारे जे दहशतवादी ग्रुप आहेत, त्या सगळ्या ग्रुपना या ट्रूडोचं समर्थन लाभलेलं आहे. आणि हे अनेक वर्ष चाललेलं आहे. अनेक वर्ष म्हणजे किती? यांचे पिताश्री, त्यांचं नाव होतं पियरे इलियट ट्रूडो, ते सुद्धा पंतप्रधान होते. म्हणजे थोडंफार राजीव गांधी पुढे त्यांचा मुलगा वगैरे असा प्रकार आहे. परंतु या पंतप्रधानांचा सुद्धा सगळा ओढा खालिस्तानला जे सपोर्ट करतात अशा शीख दहशतवाद्यांकडेच होता. आणि त्याचा अगदी पुरावा म्हणून तुम्हाला मी सांगतो. 80च्या दशकामध्ये कनिष्कचं जे विमान आपलं एअर इंडियाचं होतं ते टोरंटोहून निघालं. 329 प्रवासी त्यात होते आणि त्यातले बहुसंख्य कॅनेडियन नागरिक होते. म्हणजे काही भारतीय असणारच, पण बहुसंख्य कॅनेडियन नागरिक होते आणि ते उडवण्यात आलं. एकही प्रवासी त्यातला वाचला नाही. 23 जून 1985ला मला वाटतं ते उडवण्यात आलं. आणि त्या उडवण्याच्यामध्ये जो सहभागी होता त्या शीख दहशतवादाचं नाव होतं तलविंदर सिंग परमार. हा तलविंदर सिंग परमार भारतातनं पळून कॅनडाला गेला होता आणि भारतीय सरकारने अनेक वेळेला कॅनडाच्या सरकारला सांगितलं होतं की हा आमचा दहशतवादी आहे आणि ह्याला तुम्ही परत पाठवा. परंतु पियरे ट्रूडो म्हणजे आत्ताच्या जस्टिन ट्रूडोचे पिताश्री, त्यांनी साफ नकार दिला होता. ते म्हणले हा आमचा नागरिक आहे, हा मुळी दहशतवादी नसेलच. आणि पुढे जेव्हा कळलं की हाच दहशतवादी होता ज्यांनी तो बॉम्ब लावला आणि कनिष्काते, आणि म्हटलं असं की बहुसंख्य कॅनेडियन नागरिक त्याच्यात मेले, तरी निर्लज्जासारखे हे लोक गप्प राहिले. अशा पित्याचा हा मुलगा हाही त्याच प्रकारचा आहे. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, द ॲपल नेव्हर फॉल्स फार फ्रॉम द ट्री. म्हणजे झाडाची फळं झाडाचेच गुणधर्म दाखवतात, तसा हा मुलगा तेच गुणधर्म दाखवतो. अर्थात त्याचं एक कारणही आहे. याची जी पार्टी आहे लिबरल पार्टी, त्या पार्टीला बहुमत नाही आहे. म्हणून त्यांनी सपोर्ट कोणाचा घेतला आहे तर न्यू डेमोक्रेटिक पार्टी म्हणून कॅनडात जी एक विरोधी पक्षांमधली एक पार्टी आहे त्यांचा सपोर्ट घेतला आहे. बरं, त्या पार्टीचा एक प्रमुख नेता आहे जगमीत सिंग धालीवाल. 42 वर्षीय शीख आहे आणि तो दहशतवाद्यांचं समर्थन करतो. आता इथे मला तुमचा एक गैरसमज दूर करायचा आहे. इथे बरेचदा या लोकांना खालिस्तानी म्हणण्यात येतं. जगमीत सिंग धालीवाल खालिस्तानी, तो पन्नू नावाचा एक जो थर्ड रेट मनुष्य अमेरिकेत राहतो तो सुद्धा खालिस्तानी. नंतर हरदीप सिंग निज्जर, ज्याला मारलं 1.5 वर्षापूर्वी, ज्याचा खून झाला कॅनडामधल्या ब्रिटिश कोलंबिया या राज्यामध्ये, त्याचंसुद्धा त्याला वर्णन त्याचं खालिस्तानी दहशतवादी असं केलं जातं. खालिस्तान या नावाचा देश मुळी नाहीच आहे. ही एक आयडिया आहे. या शिखांनी असं, हे जे दहशतवादी आणि सेपरेटिस्ट शीख होते त्यांनी असा एक प्रचार केला होता, खालिस म्हणजे प्युअर, म्हणजे शुद्ध. तर आम्हाला आमचा देश हवा, त्याचं नाव आम्ही खालिस्तान ठेवू. अरे तुम्हाला हवं खूप असेल, तुमच्याकडे देश आहे का? नाही. मग तुम्ही खालिस्तानी कसे म्हणता हो? कारण झालं काय की हा जो निज्जर मारला गेला हा कॅनडाचा नागरिक आहे. म्हणजे कॅनेडियन दहशतवादी असं त्याला म्हटलं पाहिजे. तसंच, आणि त्याच्यावरती भारत सरकारचे आरोप आहेत. भारतातनं पळून कॅनडात गेला, तिथे त्यांनी कॅनडाचं नागरिकत्व खोटे कागदपत्र देऊन मिळवलं, ते सगळं सिद्ध झालेलं आहे आणि आता तो कॅनेडियन नागरिक आहे. तसाच तो पन्नू नावाचा एक प्राणी आहे, तो अमेरिकेत असतो, तो सुद्धा अमेरिकन नागरिक आहे. अमेरिकन नागरिक आहे, तो भारतीय नागरिक उरलेलाच नाही आहे. त्यामुळे पन्नू जेव्हा दहशतवादी काम करतो, त्याची संस्था आहे सिक्स फॉर जस्टिस, म्हणजे न्यायाकरता लढणारे शीख, असं त्याचं म्हणणं आहे. तर तो जो नागरिक आहे तो दहशतवादी अमेरिकन दहशतवादी आहे. खालिस्तानी दहशतवादी असा प्रकार असूच शकत नाही. खालिस्तान समर्थक असू शकतात, पण खालिस्तानी हे त्यांना नाव लावणं चुकीचं आहे. पाकिस्तानी दहशतवादी आहेत, असतात आणि असतील, कारण पाकिस्तान हा देश तरी आहे. कितीही काळात गेलेला देश असला तरी त्या देशाला एक पाकिस्तान नाव आहे. खालिस्तान नावाची काही गोष्टच नाही आहे हो. खालिस्तान ही एक
कल्पना आहे, त्यांना पाहिजे. बरं, त्याच्यातही सुद्धा कॅनडा हा जगातला 2 नंबरचा सर्वात मोठा देश आहे. रशियानंतर कॅनडा हा सर्वात मोठा देश आहे. इतकं जर ट्रुडोला प्रेम असलं खालिस्तानबद्दल, तर त्याने कॅनडाचा एक तुकडा त्यांना द्यावा, किंवा इथे तुम्ही खालिस्तान करा. कारण हे मूळ जे सगळे शीख कॅनडात गेले, त्याचं कारण असं होतं की इतका मोठा कॅनडा देश असला तरी बहुसंख्य देशामध्ये बर्फाचं साम्राज्य आहे. हा अतिशय उत्तरेला देश आहे, अगदी उत्तर ध्रुवापर्यंत कॅनडाच्या सीमा आहेत, त्यामुळे तिथे बर्फ खूप असतं. पण कॅनडाची जी सगळी नैसर्गिक संपत्ती आहे, सोनं आहे तिथे, पेट्रोल आहे, गॅस आहे, ती सगळी त्या बर्फाच्या चादरीखाली आहे. ती उत्तरेला आहे. अल्बर्टा नावाचं जे कॅनडातलं एक स्टेट आहे, प्रांत आहे, तिथे त्यातली बरीचशी संपत्ती आहे. मग ती काढायला या गोऱ्या लोकांना फार कष्ट पडतात. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही या. भारतातनं शीख तिथे गेले. भारतातले शीख तिथे शेती करतात आणि तिथे या माइन्समध्ये नोकरी करतात आणि ती संपत्ती काढायला कॅनडाला मदत करतात. पण त्यांची संख्या वाढली. त्यांची संख्या वाढल्यावर एक पॉलिटिकल पार्टी फॉर्म झाली. ही जी न्यू डेमोक्रेटिक पार्टी आहे, ज्याचा हा जगमीत सिंग मी सांगितलं तुम्हाला, त्याची ती पार्टी आहे. 20% तरी त्याला तिथे समर्थन आहे. आत्ताच सर्व्हे झाला आहे, त्याच्या पार्टीला 20% समर्थन आहे. जस्टिन ट्रुडोची जी पार्टी आहे, लिबरल पार्टी, त्याला 24% लोकांचं समर्थन आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे आहेत कॉन्झर्वेटिव्ह पार्टी, त्याला 40% लोकांचं समर्थन आहे. म्हणजे काय झालं आहे, आत्तासुद्धा जस्टिन ट्रुडोला बहुमत नसल्यामुळे या NDPची मदत त्याला घ्यावी लागली. आता NDPची मदत घेतली की NDPचे जे करते करवते आहेत, ज्याच्यात जगमीत सिंगसारखे लोक आहेत, ते नॅचरली याच्याकडनं त्याची किंमत वसूल करणार. आणि ती किंमत वसूल करायची म्हणजे जाल तिथे खालिस्तानचा प्रचार करायचा. बरं, खालिस्तान करायचं आहे कुठे? भारतात. हे राहतात कुठे? कॅनडात किंवा अमेरिकेत. भारतात आले की त्यांना तुरुंगात टाकलं जातं, त्यामुळे इथे काही त्यांचं चालत नाही. म्हणून तिकडनं फक्त ओरडत राहायचं खालिस्तान खालिस्तान. आणि त्याला हा जस्टिन ट्रुडो त्याला होला हो करतो आणि त्याच्यावर करवी भारतावर आरोप केले. बरं, आरोप काय केले की हरदीप सिंग निज्जर याला कॅनडात जेव्हा मारलं गेलं, त्याची हत्या या भारतीय हत्यारांनी, भारतीय मारणाऱ्या लोकांनी केली. आणि त्याच्यामध्ये कोण इन्व्हॉल्ड होते? तर भारताचे तिथले संजीव वर्मा म्हणून जे हाय कमिशनर आहेत. कॅनडा हा कॉमनवेल्थचा मेंबर असल्यामुळे तिथे आपल्याला एम्बॅसी उघडता येत नाही. सगळ्या कॉमनवेल्थ देशामध्ये हाय कमिशनर म्हणजे उच्चायुक्त असतात, ते एम्बॅसीसारखेच असतात. परंतु ऑटोवा ही त्यांची जी राजधानी आहे, तिथे आपलं कॉन्सुलेट आहे मोठं, भारताचं हाय कमिशन आहे. तर संजीव वर्मा हाय कमिशनर होते. तर या ट्रुडोने सांगितलं सभेमध्ये की संजीव वर्मा त्याच्यात सहभाग होता, हा त्या खुन्यांच्या संपर्कात होता. तर आणि त्यास्तव त्यांनी भारताला सांगितलं संजीव वर्माला तुम्ही घेऊन जा. भारताने संजीव वर्माला परत बोलवलं, पण त्याच्या आधी एक काम केलं. इथे जो कॅनडाचा उच्चायुक्त आहे त्याला लाद घालून हाकलून दिलं. त्याला सांगितलं की तुम्ही 20 तारखेच्या आत देश सोडा, तुमची इथे काही गरज नाही आहे. त्याचे 6 अधिकारी होते, त्यांनाही हाकलून दिलं. हा भारत पूर्वीचा भारत नाही आहे हो. हे अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ही जी गोरी राष्ट्र आहे, ती स्वतःला 5 आईज यांनी स्वतःचं नाव ठेवलं आहे. आणि यांच्या सगळ्यांच्या गुप्तहेर संस्था एकमेकांशी सहकार्य करतात. तर ट्रुडोने काय सांगितलं, 5 आईजनी त्याला सांगितलं आहे की भारतात या निज्जरची हत्या केली. निज्जर कोण होता? निज्जर दहशतवादी होता, कॅनेडियन दहशतवादी होता. ट्रुडोचं म्हणणं असं की भारतीय लोकांनी याची हत्या केली. आपण याला अज्ञात म्हणतो ना. आता तर नवीन त्यांनी काढलं आहे. आता म्हणे की लॉरेन्स बिश्नोई हा जो तुरुंगात आहे, हाच तो अज्ञात आहे. परवा जे आपल्या इथे मुंबईमध्ये हत्या झाली ना सिद्दीकीची, बाबा सिद्दीकीची, ते करणारा सुद्धा लॉरेन्स बिश्नोई होता, अशी सध्या न्यूज पसरती आहे. तर बिश्नोईने हत्या केली असंही बोलून मोकळा झाला. मग त्याला विचारलं पुरावे कुठे आहेत? तर काहीतरी थातुरमातर बडबडत राहिला. आणि कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की त्याच्याकडे ठोस पुरावे नाहीत. त्यांनी सांगितलं की या गुप्तहेर संस्थांनी मला काही माहिती दिली. अरे, कोणी तुला काही सांगेल, पुरावे नसताना तू असा आरोप कसा करू शकतोस? भारताने सातत्याने त्याला सांगितलं की तू पुरावे असले तर आमच्याकडे दे, आम्ही त्याचा तपास करू, जर दोषी असले तर आम्ही त्यांना शिक्षा करू. हे सगळं भारताने सांगितलं आहे. पण आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरती बरोबर काय करायची की भारताचा याच्यात सहभाग आहे. पुरावे नाही आहेत माझ्याकडे. मी म्हणतो म्हणून ऐका. इंग्लिशमध्ये सध्या एक फ्रेज आहे ट्रस्ट मी ब्रो. म्हणजे मी सांगतो म्हणून ऐका. ब्रो म्हणजे ब्रदर. ट्रस्ट मी ब्रो, हा त्या ट्रस्ट मी ब्रोमध्ये गेला. बरं, हे मी म्हणत नाही हां. कॅनडातली वर्तमानपत्र आता उघडपणे ट्रुडोच्या विरुद्ध बोलायला लागली आहेत की हे ट्रस्ट मी ब्रो चालत नाही. तू पंतप्रधान आहे त्या देशाची इज्जत घालवली आहेस तू लोकांना सांगून की भारत त्याचा दोषी आहे. भारत दोषी आहे का? मी म्हणतो म्हणून ट्रस्ट मी ब्रो. अरे, तुला काय अक्कल आहे? तुला सांगणारा कोण? आता तर फारच गंमत झाली. हा जो पन्नू आहे ना, हा तिथे अमेरिकेत बसलेला आहे. या पन्नूने सांगितलं, आत्ता पत्रकार परिषद घेतली काल त्यांनी सांगितलं की गेले 3 वर्ष मी ट्रुडोच्या ऑफिसला नेहमी माहिती देतोय. म्हणजे ट्रुडोची माहिती कुठनं येते?
पन्नूकडनं. पन्नूचा तुम्ही फोटो पाहिला, या माणसाला तुम्ही तुमच्या घरची गाडी पुसायला ठेवणार नाही असला हा माणूस आहे. हा प्लंबर होता. प्लंबर म्हणून तो अमेरिकेत पळून गेलेला आहे आणि अमेरिकेत जाऊन त्यांनी नागरिकत्व घेतलं आहे. असं म्हटलं जातं की तो अमेरिकेच्या CIA प्रोटेक्शनखाली आहे असं म्हटलं जातं. माझ्याकडे काही ती माहिती नाही आहे, परंतु अमेरिका सातत्याने त्याचं रक्षण करत असतं. मध्ये अमेरिकेने असं सांगितलं होतं की पन्नूला मारण्याचा प्लॅन तुमचा चाललेला आहे. हे कुठनं कळलं? हेच फाईव्ह आईजचे विदूषक सगळे. आणि ट्रस्ट मी ब्रो, पुन्हा पुरावे कोणाकडेच नाही आहे आणि हा पन्नू सगळी भारताविरुद्ध गरळ सतत ओकत असतो. आणि आता यांनी सांगितलं आहे की मी गेली 3 वर्ष जस्टिन ट्रुडोच्या ऑफिसला माहिती देतो. म्हणजे जस्टिन ट्रुडोला माहिती देणारा कोण? तर हा पन्नू. या पन्नूनी माहिती द्यायची, जस्टिन ट्रुडोनी ती माहिती घेऊन भारतात मोदींसकट सगळ्यांवर आरोप करायचे. जयशंकरनी पण त्याला त्याची जागा दाखवलेली आहे की असले आरोप चालत नाहीत, पुरावे असले तर बोल, नाही तर गप्प बैस. कारण हा सगळा खोटा प्रकार चाललेला आहे. आणि आता गंमत म्हणजे कॅनडातली मीडिया या ट्रुडोच्या प्रचंड विरोधात गेलेली आहे. या ट्रुडोचं एक चालायचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भयंकर त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भयंकर कळवळा त्याला. भारतात जेव्हा शेतकऱ्यांचं हे चाललं होतं ना आंदोलन, तेव्हा हे महाशय कॅनडातनं त्या आंदोलनाला सपोर्ट करत होते. 18 साली जेव्हा भारतात आला तेव्हा जसवंत सिंग अटवाल नावाचा एक खालिस्तानी, नॉन खालिस्तानी आहे, त्याला हा भेटला. हे असले याचे सगळे कार्यकलाप आहेत. आणि असा हा अत्यंत थर्ड रेट मनुष्य आहे. आणि आता स्वतःची सत्ता वाचवण्याकरता त्याचे हे सगळे प्रयोग चाललेले आहेत. कारण पुढच्या वर्षी निवडणूक आहेत आणि सगळे ओपिनियन पोल, सगळे सर्वे सांगतायत की लिबरल पार्टीला यावेळेला राज्यावर राहणं शक्य नाही. कॉन्झर्वेटिव्ह पार्टी त्याच्या विरुद्धची पार्टी आहे. पियरे पॉलिव्हे त्याचा नेता आहे, तो त्याचा विरोधी नेता आहे. तर पियरे पॉलिव्हेची लोकप्रियता कॅनडामध्ये खूप जास्ती झालेली आहे. हा काही आता पुन्हा राज्यावर येत नाही, त्यालाही ती माहिती आहे. म्हणून अशा कोलांट्या उड्या मारतोय. त्याला पत्रकार परिषदेत कालच विचारलं की तुमच्या पार्टीमधनं तुम्हाला विरोध होतोय, अशा बातम्या आहेत. पार्टीतल्या लोकांनी सांगितलं हा राहिला तर आपली पार्टी राज्यावर येणार नाही, याला काढून टाका, तुमच्या पार्टीचा तुम्हाला विरोध आहे. तर तू म्हटला ते आपण मग बोलू. आपण आत्ता काय बोलतोय? सगळ्या कॅनेडियनांनी एकत्र व्हायचं आणि कॅनेडियन लोकांचं रक्षण झालं पाहिजे. कोणापासनं? भारतापासनं. कोण कॅनेडियन लोक? कॅनेडियन दहशतवादी. आणि आता परिस्थिती अशी आहे की कॅनडामध्ये, प्रत्यक्ष कॅनडामध्ये हे दहशतवादी गुंड शीख जे आहेत ते कॅनेडियन लोकांना त्रास देत आहेत. परवाच काहीतरी व्हिडिओ आलेत की पोलिसांनी त्यांच्या गचांडी धरून त्यांना हाणायला सुरुवात केली आहे. त्यामुळे कॅनडातले न शीख असलेले भारतीय नागरिक आणि शिखातले सुद्धा बहुसंख्य नागरिक हे या सगळ्यांच्या प्रचंड विरोधात आहेत. आणि हा विरोध आता क्षणाक्षणाला वाढत चाललेला आहे. जस्टिन ट्रुडोला आता कुठेही वाचायला जागा नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सल्लागार कोण नेमला आहे? तर तो पन्नू. तो पन्नू काय लायकीचा आहे मी तुम्हाला सांगितलंच. दहशतवादी मनुष्य आहे. आणि ह्याच सगळ्या कार्यक्रम त्या पन्नूनी आपल्या जो आपला तिथे उच्चायुक्त होते संजीव वर्मा, त्यांना धमकी दिली, मी तुम्हाला मारून टाकीन, बाहेर फिरू नका नाही तर मारून टाकीन. हा धमकी देणारा माणूस याचा सल्लागार आहे. म्हणजे ट्रुडो किती खालच्या पातळीला गेला आहे हे आपल्याला समजू शकतं. पण त्याचे पिताश्री तसे, हा स्वतः तसा. या पार्टीलाच आता लक्षात आलं की या ट्रुडोला ठेवलं तर कठीण आहे. कारण भारत हा सशक्त भारत झाला आहे, हा पूर्वीचा भारत नाही आहे. या फाईव्ह आईजना अजून वाटतं की भारत पूर्वीचाच मनमोहन सिंगचा भारत आहे, आवाज काढला की लगेच असे बसणार, असा भारत राहिलेला नाही आहे. अरेला कार्य करणारा हा भारत आहे. मोदींनी सांगितलेलं आहे कि मैं आँख से आँख मिलाकर बात करता हूँ, आंखें नीची करके बात नहीं करता हूँ, आंखें ऊपर करके बात नहीं करता हूँ, आँख से आँख मिलाकर बात करता हूँ. भारताने स्पष्टपणे कॅनडाला सांगितलेलं आहे, पुरावे द्या, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. आता पार्टीचं श्राद्ध करण्याची वेळ आलेली आहे. एक संस्कृत वचन आहे, ते वचन थोडंसं बदलून मी सांगतो. सत्ता तू राणाम न भयम न लज्जा. म्हणजे ज्याला सत्ता हवी असते त्याला भीती पण नसते कशाची, त्याला लाज पण नसते कशाची. हवं तितकं खोटं बोला, वाटेल ते करा, आम्ही असं करत जातो. याची उदाहरणं आपल्याकडे काय कमी नाही आहेत. आपले लीडर ऑफ ऑपोजिशन, नेता प्रतिपक्ष राहुल गांधी हे अमेरिकेत जाऊन काय बरळले? भारतामध्ये शिखांना पगडी घालायची सुद्धा स्वातंत्र्य नाही आहे, त्यांच्यावरती अत्याचार होतो. कोणीतरी फार चांगलं परवा सांगितलं की हा प्रकार 1984 जेव्हा शीख विरोधी दंगे झाले होते तेव्हा झाला होता. कदाचित राहुल गांधींना ते दिवस आठवत असावेत. भारतात कुठल्या शिखाला तुम्ही पाहिलं की ज्याला पगडी घालता येत नाही? भारतातल्या शीख नेत्यांनीच त्याच्या राहुल गांधीच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. हे असले बरळणारे आपले पप्पू आणि तिकडे बरळणारे त्यांचे पप्पू यांची सध्या लिबरल म्हणून खूप टाळ्या वाजवतात. पण आत्ताच अमेरिकेमधल्या आणि कॅनडातल्या नॅशनल पोस्ट याच्या प्रसिद्ध वर्तमानपत्रातही आलं आहे की लिबरल लोकांचे दिवस संपलेले आहेत. कॉन्झर्वेटिव्ह पार्टी पुन्हा राज्यावर येण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. तसं झालं तर या ट्रुडोची बकबक बंद पडेल. ट्रुडोनी भारत कॅनडा संबंध इतके खाली नेलेत की आता भारतातनं जर विद्यार्थी कॅनडात शिकायला गेले नाहीत तर कॅनडातल्या युनिव्हर्सिटी बंद पडतील. कारण पैसे कोण देणार?
कॅनडातल्या युनिव्हर्सिटीला कॅनडा पैसे देत नाही आहे. बरं, जागतिक क्रमवारी जी राष्ट्रांची आर्थिक क्रमवारी आहे त्याच्यात भारत हा 5व्या क्रमांकावर आहे, कॅनडा 10व्या क्रमावर आहे. 10व्या क्रमांकावरच्या विषयक ज्यांची इतकी खाली गेलेली अर्थव्यवस्था आहे त्यांनी भारतासारख्या देशाला डोळे दाखवणं. बरं, यांचे पुरावे कोणी सांगितले यांना? RCMP, रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलीस नावाचं त्यांचं जे गुप्तहेर खातं आहे, त्यांच्याकडे ऑफिशियल गुप्तहेर खातंच नाही आहे बरं का, हे RCMPच ते करतात. त्यांनी म्हणे पुरावे दिले. बरं, ते पुरावे ते आपल्याला देत नाही आहेत. म्हणजे सगळाच अन्मान धपक्याचा भाग आहे. म्हणजे तर त्यांनी एक फार सुंदर फ्रेज वापरली होती. ते म्हणले आम्हाला रिलायबल रूमर मिळाली आहे. म्हणजे काय? विश्वासार्ह अफवा. म्हणजे काय? ट्रस्ट मी ब्रो. हा ट्रस्ट मी ब्रोचा विदूषक तिथे सध्या आहे. आपल्याकडेही असे काही काही विदूषक आहेत, परंतु विदूषकांची चलती आता होणार नाही. आणि एक चाणक्याचंच मला वाटतं वचन आहे की जेव्हा विदूषक राज्यावर येतात तेव्हा राजाला विदूषक बनायला लागतं. तशी वेळ कॅनडाला येऊ नये ही अपेक्षा. आणि भारताची मान उंचावली पाहिजे. कॅनडाच्या समोर भारत झुकणं तर शक्यच नाही. कॅनडाच आता लाईनीवरती येईल अशी लक्षणं दिसत आहेत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपल्या या व्हिडिओवरचे विचार ऐकायला आम्हाला निश्चितच आवडेल. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले लाईक्ससुद्धा आम्हाला हवेत. व्हिडिओ बघण्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.